जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे महानगरपालिका यांच्यासाठी स्टाफ नर्स जे आहे त्या स्टाफ नर्सच्या वेगवेगळ्या वॅकन्सीज भरून घेतल्या जाणार आहेत, त्याच्याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं जीएनएम झालेलं आहे असं जीएनएम स्पेशल फिमेल साठी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एकूण 20 जागा आहेत। 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पद जे आहेत ते डिवाइड केलेले आहेत। तुम्हाला क्वालिफिकेशन बीएससी नर्सिंग किंवा तुमचं जीएनएम असायला पाहिजे, त्याचबरोबर तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन सुद्धा असणं कंपल्सरी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 20,000 रुपये प्रतिमाह एवढा पेमेंट दिला जाणार आहे। त्यानंतर बघा, जीएनएम मेल फक्त स्पेशली मेल साठी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जागा आहेत। एकूण 6 जागा भरून घेतल्या जाणार आहेत। यामध्ये सुद्धा वयोमर्यादा 18 ते 38 वर्षाची ठेवण्यात आलेली आहे। त्यामध्ये सुद्धा क्वालिफिकेशन बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम, त्याचबरोबर तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। 20,000 रुपये तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा, एएनएम ज्यांचं एएनएम झालेलं आहे त्यांना सुद्धा खूप मोठा इथं संधी देण्यात आलेली आहे। एएनएम साठी एकूण 63 जागांवर ही पदभरती होत आहे। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 ते 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा, त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी एकूण 12 ईडब्ल्यू साठी एकूण 12, एसीबीसी साठी 14 अशा पद्धतीनं इथं कास्ट वाईज जागा सुद्धा डिवायडेशन केलेले आहेत। यामध्ये तुमचं एएनएम हा कोर्स झालेला असेल आणि जे काही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। आणि सगळ्या पोस्टसाठी जे क्वालिफिकेशन आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तो एसेन्शियल असणार आहे। ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना इथं प्रेफरन्स दिला जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एएनएम ज्यांचं झालंय त्यांना प्रतिमाह 18,000 रुपये एवढा पेमेंट दिला जाणार आहे। ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकरता उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पद जे आहेत ते फक्त 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात करार पद्धतीने एकत्रित मानधन तत्वावर भरली जाणार आहेत। म्हणजे काय आहे बघा, एकत्रित मानधन म्हणजे तुम्हाला हे 18,000 आणि 20,000 फायनल पेमेंट आहे। याच्यामध्ये तुम्हाला अतिरिक्त भत्ते वगैरे टीए एचआरए असं काहीही मिळत नसतं। विद्यार्थी मित्रांनो, इथं 11 महिने 29 दिवस जरी कालावधी दिला असला तरी बघा तुम्हाला 1-2 दिवसाच्या गॅप नंतर परत कॅरी फॉरवर्ड केलं जात असतं, काढून टाकत नाहीत, कधीही काढून टाकल्या जात नाही। आणि हे जे जॉब आहेत हे प्रायव्हेट जॉब पेक्षा कधीही चांगले जॉब असतात। एनएचएम द्वारे आहेत बघा, एनएचएम मध्ये एक जीआर सुद्धा आलेला आहे। 10 वर्ष काम केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं परमनंट करण्यासाठीचा जीआर सुद्धा एनएचएम चा आहे। आणि अशा पद्धतीचं जे आता कारवाई आहे ती सुद्धा चालू आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे की पात्र आणि इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी अर्ज जे आहे त्याचा नमुना या ऍड्रेसवर 4था मजला सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका भवन सर सेनारी जनरल कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पांचपाकडी ठाणे या ऍड्रेसवरती तुम्हाला नेऊन द्यायचं आहे। आणि त्याची तारीख आहे बघा 28/10/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत। विद्यार्थी मित्रांनो, आजची जवळपास 24 तारीख आहे, तुम्हाला 28 तारखेपर्यंत नेऊन द्यायचे आहे। म्हणजे जवळपास बुधवारपर्यंत तुम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत हे फॉर्म जे आहे ते नेऊन देऊ शकणार आहात। त्याच्यानंतर बघा, ठाणे महानगरपालिका ठाणे राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत ही कंत्राटी पदभरती होत आहे। त्याच्याबद्दल कशा पद्धतीने तुम्हाला सूचना आहेत त्या वाचून घ्यायच्या आहेत। ही पीडीएफ जी आहे ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथून तुम्ही जाऊन व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायचा आहे। तर याच्यामध्ये बघा, अर्ज भरण्याबाबत सूचना काय दिली आहे की सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्म भरणे गरजेचं आहे। बघा, आता हे जे गुगल फॉर्म आहे याच्यावरती तुम्हाला जाऊन ऑनलाईन पद्धतीनं जे तुमचा ऑनलाईन गुगल फॉर्म वरती जो अर्ज आहे तो सबमिट करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला त्याची एक प्रिंट सुद्धा काढायची आहे जी तुम्ही ऑनलाईन गुगल फॉर्म वरती अपलोड केलेलं आहे त्याची। आणि त्याचबरोबर तुमचे जे काही इथं दिलेले डॉक्युमेंट आहेत जसं की अर्जदाराचे सर्व शैक्षणिक, तुमचे शैक्षणिक असतील, एक्सपिरियन्स असेल, डॉक्युमेंट्स सगळे असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं घ्यायचे आहे।
त्याच्यानंतर तुम्ही हा जो काही अर्ज भरलेला तो अर्ज, शैक्षणिक अर्हता, पात्रता, अंतिम वर्षाचं जे काही प्रमाणपत्राचं तुमचं ग्रेड किंवा टक्केवारी आहे ते घ्यायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तुमचं रजिस्ट्रेशन असेल त्या रजिस्ट्रेशनची एक स्लिप घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अटॅच करायच्या आहेत. त्यानंतर बघा डिमांड ड्राफ्ट सुद्धा काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट सुद्धा काढून तुम्हाला जोडायचा आहे. डिमांड ड्राफ्ट जे आहे किंवा जे काही शुल्क आहे ते बघा, खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये एवढा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट जो आहे तो राष्ट्रीयकृत बँकेचा असणं गरजेचं असणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बघा तुम्ही SBI बँकेचा सुद्धा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो काढून जोडू शकता. तो काढायचा आहे इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावानं काढायचा आहे. याच नावानं काढलेला जो धनार्भक आहे तोच विचारात घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, वैध धनार्भकाशिवाय प्राप्त होणारे अर्ज जे आहेत, तुम्ही हे डिमांड ड्राफ्ट काढलेला नाही आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट जोडले तर तुम्हाला तिथं जे आहे ते गृहीत धरल्या जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो काढणं तो गरजेचा आहे आणि ही फीज जी आहे ते नॉन रिफंडेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या बातमी जी आहे तुम्हाला दिलेली आहे. शेवटी एक अर्जाचा नमुना सुद्धा यामध्ये दिलेला असेल जो तुम्हाला तिथं भरायला लागणार आहे. गुणांकन पद्धती तुम्हाला माहित आहे. शेवटच्या वर्षी तुम्हाला जेवढे मार्क आहेत त्याचे मार्क तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये कन्वर्ट करून 50 गुण दिले जातात. तुमचं जर अधिकतम जर शिक्षण असेल, आता बघा इथं BSc नर्सिंग दिलेलं आहे, तर तुमचं MSc नर्सिंग किंवा याच्यावरचा जो कोर्स आहे तो झालेला जर असेल तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा 20 गुण आणि तुमच्या एक्सपिरियन्स नुसार 30 गुण अशा पद्धतीने तुम्हाला गुणांकन करून तुमची लिस्ट जी आहे ती लिस्ट लावली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली पहिली PDF आणि आता आपण दुसरी एक जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीची सुद्धा पाहणार आहोत. आपण आता माहिती पाहिलेली आहे ठाणे महानगरपालिका यांच्यात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ठाणे महानगरपालिकेच्या आपण बघितलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास 80 जागा भरून घेतल्या जाणार होत्या. त्याच्या विषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आणि त्यानंतर बघा, आता आपण नवी मुंबई महानगरपालिका जी आहे याच्या सुद्धा एक कंत्राटी पद्धतीची जाहिरात निघालेली आहे त्याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. यामध्ये स्टाफ नर्स स्त्रीसाठी एकूण पद आणि स्टाफ नर्स पुरुषसाठी किती पद आहेत एकूण ते दिलेलं आहे बघा. एकत्रित आकडा दिलेला आहे. अराखीव पद आहेत 38 आणि राखीव आहेत 43. अशा पद्धतीचे पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 81 पदांसाठी ही पदभरती होत आहे. यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन 12वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा बघा, तुमचं 12च्या नंतर तुमचं GNM झालेलं असेल किंवा तुमचं BSc नर्सिंग हा कोर्स जर झालेला असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. 20,000 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट दिलं जाणार आहे. कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दिलेल्या आहेत जागा, तुम्हाला पाहायचं आहे. याची सुद्धा शेवटची तारीख काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, 4 ऑगस्ट 2011 पर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. तर तुम्हाला कुठं अर्ज करायचा आहे बघा, पदाकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी जो अर्ज आहे तो अर्ज 3रा मजला नमूपमा मुख्यालय प्लॉट नंबर 115 किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला 15/10/2025 पासून ते 4/11/2025 या काळामध्ये अप्लाय जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. आपण या एकाच व्हिडिओ मधून 2 वेगवेगळ्या ठिकाणच्या वॅकन्सीवर व्हिडिओ घेत आहोत. एक आहे ठाणे महानगरपालिका, त्यामधलं आपण डिटेल्स मध्ये पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण मुंबई महानगरपालिका या 2 जागांसाठी पाहत आहोत. कन्फ्युज होऊ नका. व्यवस्थित समजलं नसेल तर परत एकदा पहा. कुठल्या ठाण्यामध्ये कोणत्या जागा आहेत आणि मुंबईमध्ये कोणत्या जागा आहेत, ऍड्रेस काय आहे, लास्ट डेट कोणती कशाची आहे, या सगळ्यांविषयी तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही जे PDF आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला व्यवस्थितरित्या जे आहे ते अप्लाय करायचं आहे. बघा, तुम्हाला वयोमर्यादा जी आहे ते अराखीव ओपन जे आहे, ओपन कॅटेगरी जी आहे, आता ओपन कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्रांनो 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची तुम्हाला त्याच्यामध्ये सूट दिली जाणार आहे. याच्यामध्ये बघा, ऑनलाईन फॉर्म तुम्हाला ठाण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तर मुंबईसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म न भरता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी इथे फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट भरून तुम्हाला अर्जासोबत पाठवायचा आहे. हा आहे अर्जाचा नमुना. यामध्ये तुमचं जे व्यवस्थित नाव आहे, तुमचा जो पत्ता आहे, जे काही तुमचे डिटेल्स आहेत, कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरत आहात,
तुमचं क्वालिफिकेशन असेल इथं 10वी 12वी, त्याच्यानंतर तुमचं GNM असेल किंवा BSc नर्सिंग असेल, MSCIT तुमचं झालेलं असेल, अशा पद्धतीचं जे काही आहेत ते तुम्हाला भरून इथं व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. आणि हा अर्ज तुम्हाला जो मी सुरुवातीला ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेसवर पाठवायचा आहे. त्याच्यासमोर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला तिथं अटॅच करायचं आहे. आणि तुमच्यावर कोणत्याही पद्धतीचा फौजदारी गुन्हा दाखल नाही अशा पद्धतीचं सुद्धा हे एक प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला पाठवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाचा नमुना तुम्हाला तिथं द्यायचा आहे, अर्जाचा नमुना. आणि बघा अर्जाच्या नमुना सोबत विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही शैक्षणिक डॉक्युमेंट असतील ते सगळे डॉक्युमेंट द्यायचे आहेत. शैक्षणिक डॉक्युमेंट, आता या शैक्षणिक डॉक्युमेंट्स मध्ये तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, 12वीचं असेल, तुमचं BSc नर्सिंग असेल, किंवा मग त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन असेल. रजिस्ट्रेशनच्या नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं MSCIT वगैरे झालेलं असेल तर ते MSCIT सर्टिफिकेट, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथं जोडायचं आहे. त्यानंतर बघा दुसरं डॉक्युमेंट काय लागणार आहे तुम्हाला, तुम्ही जो अर्जाचा नमुना नंतर शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते लावायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं डोमासाईल लावायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, डोमासाईल कंपल्सरी लावायचं आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचे फोटो वगैरे तिथं लावायचे आहेत आणि सगळ्यांची एक एक झेरॉक्स सुद्धा काढायचे आहे सगळ्या डॉक्युमेंट्सची, त्याच्यावर स्वतःचे सिग्नेचर करायचे आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स वरच्या ऍड्रेस वरती तुम्हाला पाठवायचे आहेत. आणि महत्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट सुद्धा काढायचा आहे अधिकृत बँकेचा आणि तो सुद्धा तुम्हाला या डॉक्युमेंट सोबत अटॅच करायचा आहे आणि पाठवायचा आहे. तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता किंवा स्वतः सुद्धा तुम्ही हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स विद्यार्थी मित्रांनो नेऊन देऊ शकता. परत एकदा नेऊन द्यायची जे ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस त्यांनी इथं वरी दिलेला आहे बघा, किल्ले गावठाण जवळ CBT बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी 15:10 ते 4:11 पर्यंत तुम्ही नेऊन देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास वेगवेगळ्या 2 वॅकन्सी विषयी पाहिलेला आहे. पहिली आहे ठाणे महानगरपालिका आणि दुसरी आहे मुंबई महानगरपालिका. या दोन्ही मध्ये NHM द्वारे नर्सिंग चे जे काही पद आहेत ते भरून घेतले जात आहेत. त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्स मध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.